गाडी वेगात पुढे निघाली. थंडीने की भीतीने सांगता येणार नाही, पण दोघांची दातखिळी वाजत होती. आणखी 5 मिनिटांनी अजून एक भयानक गोष्ट घडली. पुढे रस्त्याच्या डाव्या बाजूला धुक्यात उभी असलेली एक बाई दिसली. पांढरी साडी, केस विस्कटलेले, अण्णा आणि छोटूची बोबडी वळली. तिने ट्रकला हात दाखवला, पण ते कसले थांबतात. तशीच गाडी पुढे हाकली. छाती भात्याप्रमाणे धडधडत होती. पुढे आल्यावर छोटूने साईड मिररमध्ये पाहिलं. ती मागे दिसत नव्हती. त्याला हायसं वाटलं, पण इथे अण्णाला मात्र हुडहुडी भरलेली, कारण ती अज्ञात स्त्री आता त्याच्या बाजूने धावत होती. ट्रकच्या वेगाशी स्पर्धा करत अण्णाने काट्याकडे पाहिलं. तो ताशी 80 किलोमीटरचा वेग दाखवत होता, पण ती स्त्री मात्र डोळ्याची पापणीही लावू न देता अलगद त्यांच्या ट्रकला समांतर तरंगत होती. छोटू तर तिला पाहून बेशुद्ध पडला. अण्णाने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं. आपलं वेडं वाकडं तोंड उचकटून ती हसली. अण्णाच्या पोटात खड्डा पडला. त्याने करकचून ब्रेक मारला.